2019 आणि 2021 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनामार्फत जागतिक बँकेकडे सादर करण्यात आलाय. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पुराचं पाणी राज्याच्या दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्यात येणार आहे. यातील 3,200 कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या निधीला जागतिक बँकेनं मंजुरी दिली आहे. जागतिक बँकेच्या जोलांथा क्रिस्पिन वॅटसन, अनुप कारनाथ, जार्क गॉल, सविनय ग्रोव्हर यांच्या पथकानं नुकतीच या प्रकल्पाच्या अनुषंगानं पूरप्रवण क्षेत्राची पाहणी केली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे हे उपस्थित होते. या समितीनं व्हीनस कॉर्नर, सुतारवाडा, आंबेवाडी, प्रयाग चिखली, राजाराम बंधारा तसंच पंचगंगा नदीवरील शिरोली इथला पूल या ठिकाणची पाहणी केली. याचबरोबर ज्योतिबा डोंगरावरील गायमुख परिसरातील भूस्खलन परिस्थितीची आणि दुधाळी इथल्या महानगरपालिकेच्या STP प्लांटची पाहणी केली. दरम्यान दिवसभराच्या पाहणीनंतर सायंकाळी हे पथक आणि प्रशासन यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी पूर नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील पूर परिस्थितीत पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी, पुरामुळे शेतीसह नागरी वस्त्यांचं होणारं नुकसान, भूस्खलन होणारी गावं या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. या पाहणी दौऱ्यावेळी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, कोल्हापूर महानगरपालिकेचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपविभागीय अभियंता प्रवीण पारकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.